एवढी वर्ष तुमच्या हातात सत्ता असून, एवढे वर्ष तुमच्या हातात ताकद असून, पैसा असून, सगळं काही असून जर उधळपट्टी तुम्ही जर निवडणुकांमध्ये करत असाल, तर थोडासा पैसा असेल, थोडासा फंड असेल, थोडंसं लक्ष असेल, तुम्ही जे सांगता ना की आम्ही दत्तक घेणार, दत्तक घेणार, दत्तक घेतलं होतं, हे उपकार नका करू. तुमचं कर्तव्य आहे, मुख्यमंत्री म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे, महापौर म्हणून जे तुम्ही काम केलं पाहिजे, ते न करता सगळं तुमचं लक्ष हे राजकारणावर असतं, पक्ष फोडण्यावर असतं, सगळी मंडळी गोळा करण्यात असतं, पैसे वाटपत असतं. मग तुम्ही राजकारण सोडून समाजकारण कधी करणार आणि शासन कधी चालवणार? पण आज प्रश्न उपस्थित हाच होतोय. काल परवाकडे ज्या बातम्या पाहिल्या मी, सगळ्यांकडून इन्कमिंग चालू आहे, इन्कमिंग चालू आहे. ठीक आहे, इन्कमिंग चालू असेल भाजपामध्ये, पण एक तुम्हाला सांगतो, जेवढं इन्कमिंग तिथे होईल तेवढं इथे आपल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. मी हे नेहमी सांगतो, जेव्हा तन मन धनची लढाई असते, धन त्यांच्याकडे आहे, पण तन आणि मन आमच्याकडे, आणि तर मनसे पण आमच्या सोबत आलेले आहे. म्हणजे दिलसे आणि मनसे दोन्ही एकत्र काम करणार आहोत. मला वाटतं इथे सोबत आपल्या काँग्रेस एनसीपी पण येईल, कम्युनिस्ट आलेलेच आहेत. म्हणजे तुम्ही बघा, एका बाजूला सगळे आपण नाशिककर म्हणून एकत्र आलेलो आहे. आपली जी काही छोटे मोठे वाद असतील, भांडण असतील, हे सगळं बाजूला ठेवून आपण महाराष्ट्रासाठी एकत्र आलोय, नाशिकसाठी एकत्र आलेलो आहे. आणि दुसऱ्या बाजूला सत्तेची भूक लागलेली आहे, तळमळ चालू आहे, मळमळ चालू आहे. म्हणून भाजप एका बाजूला, सगळे इकडचे तिकडचे सगळे जे काही डागी लोक आहेत, भ्रष्टाचारी लोक आहेत, त्यांना घेण्याला मागे लागलेले आहेत. वॉशिंग मशीन, वॉशिंग पावडर, निरमा. पण आज तुम्ही उत्तर द्यायचं, नाशिकने उत्तर द्यायचंय की तुम्हाला कुठचे लोक मान्य आहेत. एका बाजूला आपण सगळे प्रामाणिक लोक या मंचावर बसले, तुमच्यामध्ये सगळे प्रामाणिक लोक आहेत. कदाचित उद्याचे महापौर इथून येऊ शकतात, समोरून येऊ शकतात,